नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री. होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की 15 फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की 15 तारखेनंतर आपल्या सर्वांना सोयाबीनची विक्री ही प्रचंड प्रमाणात का घटताना दिसणार आहे आणि 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जी प्रचंड प्रमाणात सोयाबीनची विक्री घटणार आहे ती किती प्रमाणात घटू शकते आणि या घटणाऱ्या सोयाबीन विक्रीचा परिणाम 15 तारखेनंतर सोयाबीनच्या दरावरती कसा होऊ शकतो, ही जी सर्वात महत्त्वाची प्रश्न आहेत. तर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्या सर्वांना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त होणार आहेत. म्हणून आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे की या प्रश्नाची उत्तरं प्राप्त करण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना नेहमीप्रमाणे व्हिडिओ जिथं आवडेल तिथं व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून एकदा नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहील आता सतत. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तर त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. मग ब्रेकिंग न्यूज कशी, तर बाबा एवढंच या ठिकाणी सांगण्यात येत आहे की 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री. मग अशा परिस्थितीत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही का घटणार आणि 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही किती प्रमाणात घटणार आणि या सर्वांचा मग 15 तारखेनंतर सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार. चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक व सविस्तर उत्तरे आता घेऊया जाणून. तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे तो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला 5,200 रुपये प्रति क्विंटल पासून 5,600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान. आपल्या सर्वांना माहित आहे की यंदाच्या वर्षी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी का आली. तर यंदाच्या वर्षी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी प्रचंड प्रमाणात घटलेलं सोयाबीनचं उत्पादन. जर आपण सर्वांनी बघितलं तर यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन हे तब्बल 25 ते 30% घटले आणि सोयाबीनचं उत्पादन हे जवळपास 90 ते 95 लाख टनांपर्यंत स्थिरावले. आणि तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची लेटेस्ट अपडेट अशी की 15 फेब्रुवारी पर्यंत या 90 ते 95 लाख टनचं जे सोयाबीन उत्पादन आहे त्यापैकी जवळपास 55 ते 60 लाख टन बाजारात येऊन जाणार आहे. मग शिल्लक राहिलंच किती हो, शिल्लक राहिलं 30 ते 35 लाख टन. मग मला सांगा या 30 ते 35 लाख टनांवरती आपल्याला भविष्यातील 8.5 महिने ऍडजस्ट करायचे तर आणि अशा परिस्थितीत ऍडजस्टमेंट होईल का, तर 100% नाही. कारण एकीकडे सोयाबीनची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे तर दुसरीकडे 30 ते 35 लाख टनच सोयाबीन शिल्लक आहे आणि यातलं सुद्धा तुम्हाला सांगतो 25 ते 28 लाख टन सोयाबीन जे आहे ते मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांकडे आणि मोठ्या मोठ्या शेतकरी मित्रांकडे. म्हणजे शिल्लक असणारं सोयाबीन हे फार थोडंसं आहे आणि ते सोयाबीन फार थोडंसं असल्यामुळं काय की काय मोठे व्यापारी सध्या काही विकणार नाहीत, मोठे शेतकरी सध्या विकणार नाहीत. मग ज्यांच्याकडे आहे ते सामान्य शेतकरीच बाजारात माल आणणार आहेत, मग त्यांच्याकडचा माल कमी आहे आणि याच्यामुळं होणार काय
की 15 फेब्रुवारी नंतर ज्यांच्याकडे माल आहे, ज्यांना गरज आहे विकण्याची, ते अत्यल्प शेतकरी असतील आणि त्याच्यामुळंच 15 फेब्रुवारी नंतर भयंकर प्रमाणात सोयाबीनची विक्री घटणार. आता याचा परिणाम काय होणार? तर बघा, मागणी जेव्हा खूप जास्त असते आणि पुरवठा फार कमी असतो, तेव्हा कोणतंही शास्त्र या ठिकाणी विचारात घ्यायची गरज नाही. एकच शास्त्र असतंय की प्रचंड तेजी, प्रचंड तेजी आणि प्रचंड तेजी. आणि यामुळे लक्षात घ्या, जर 15 तारखेनंतर बॅरियर तुटले आणि सोयाबीनचा बाजारभाव जर सुरुवातीला 6,000 आणि तदनंतर 6,500 ते 7,000 पर्यंत पोहोचला, तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत. मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार स्वाभाविक साहजिक आहे. तर तुम्हाला सांगतो की सोयाबीनचा बाजारभाव हा जसा 6,000च्या वर गेला, तिथपासून आपण सोयाबीनची विक्री सुरू करा आणि प्रत्येक तेजी टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे या तेजीचा होईल आपल्या सर्वांना 100% या ठिकाणी फायदा. मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे, तो कशा पद्धतीनं राहणार, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब, तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सातत्याने. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.